हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे भात कापणीचा आपला दुसरा दिवस। तर हे बघा, इकडे बघू शकता आपण आणलेला आहे भात। हे बघा इकडे। तर आपण आलो 1 वाजता सर्व। इकडे लावली आपण गाडी। तर 2 ट्रिप मारलेत। 2 ट्रिपतून आणलेत आपण किती 22 पेंडका घेऊन आलो। पेंडका जे हे पेंडे आपण बोलतो त्यांना, 22 पेंडे घेऊन आलो भात। 2 ट्रिप मारली। एका ट्रिपीतून आणले 12 आणि एका ट्रिपीतून 14 आणि एका ट्रिपीतून आणले 8, असे 22 पेंडका घेऊन आलो। ते इथं उतरवले, कारण ओलं असल्यामुळे ना टकले आणता, आणि गाडी असल्यामुळे टेन्शन नाही, लवकर जमलं ते आणायला। जर टकले नानूचं असला तर ते काही इरड हवी होती, म्हणजे हाफ डे इरड हवी होती आणू त्या भाताक। तर गाडी असल्यामुळे काय बोला आपल्याला ते लवकर झालं। सुबादा आला होता बांधायला, ते त्याने बेळं वगैरे काढल्यान पटकन। काठी तर आणली होती काल तोडून, बेळं वगैरे काढल्यान जसं जसं काय बोलतात बेळं काढत होतं तसे तसे आम्ही पेंडे बांधत होतो कवळी करून। कवळी बिळी जा काय हा केलेला आडच केलेला, काय वल्ला भात असल्यामुळे ना उद्या झोडताना या नाकी न येणार भात। वला ना बहुतेक भात आहे ना ते चीम आहे, म्हणजे कसं मळ्यातली ती लावणी असल्यामुळे त्यांचं किती दिवसाचं असतं त्या काय माहीत नाही आपल्याला। आपल्याकडे काय बोलतात 90 दिवसाचं असतं, त्यांच्याकडे काहीतरी 120 समथिंग असतं दिवसाचं भात। आणि त्यांच्या मळ्यात कसं पाणी असल्यामुळे त्यांना ते जमतं। त्यांना हे कसं कातळ भागात हे लावून असं 120 दिवसाचा उपयोग नाही, तसं बहुतेक आहे ते चीम। बघू आता उद्या झोडल्यानंतरच समजेल कितपत काय। आणि अजून पण काय तो गोटो तो दाणं हिरवा, म्हणजे आपण त्याला काय बोलतो गोटा बोलतो, जे की दाणं, कारण जसं जरी पिळलं ना काय बोलतो दूध येतं त्याच्यातून। आणि पात पण बघायला गेले तर त्याची हिरवीच पात आहे। बघू आता उद्या काय होता था ना मामू, कल देखेंगे। पटकते कल और आदमी आने वाले हैं हमरे, वो बम्बई गए है, वो बम्बई से आए नए आदमी है, वो आएंगेच कल। तर उद्याला त्यांना काम द्यायचं ते झोडायचं। आम्ही काय भात कापायला जाणार, अजून 2 ठिकाणचं भात कापायचं, 2 ठिकाणचं ते काय आम्ही भात कापायला जाणार। त्याच्यामुळे आम्ही काय भाताची कापणीची माणसं, झोडायला आपली माणसं काय नवीन गडी येतातच आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही भात जोडायचं। आम्ही सकाळी उठायचं, गाडीला स्टार्ट मारायची, कल्टी मारायची, भात कापू। म्हणजे एका ठिकाणी यायचं ते कसं भात कापायचं, लगेच कवळी ठेवायची तशीच, लगेच ते संध्याकाळी घेऊन यायचं आहे, असं करायचं आहे। बघूया आता कसं काय ते उद्याला आपले जे नवीन गडी येतील ते आल्यानंतर समजेलच। तर आपण जास्त वेळ न घेता आता जाऊया दळ्यात। जी एक पट्टी आहे कापायची ती कापून घ्या, कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे पाऊस पडूच्या आधी ती कापून घ्या पटापट। हे हाणलं होतं बरं झालं, कारण आत्ता बारीक बारीक पाऊस लागत होता, सॉरी, त्याच्यामुळे ते घेऊन आलो तो बरं झालं। दुपारपर्यंत ठेवलं नाही ते किती उत्तम। काय पावसाचं काय भरोसा नाही, कारण अजून 2 दिवस पाऊस जबरदस्त लागणार आहे, अति मुसळधार पाऊस लागणार आहे, अति मुसळधार। लाग रे बाबा, आता काय आमचा भात झाला कापून, त्याच्यामुळे लागलंच तरी काय हरकत नाही, नाही लागलंच तरी पण काय हरकत नाही। कलबांची लावलं ना वाट पूर्ण, कारण सगळी कलबा पालेली आहेत, जी काय बोलतात कल्टर घातलेली ना ती पण कलबा पालेली आहेत। त्याच्यामुळे यंदा हापूस आंबू लेटच होत, कारण ही पालवी ताट कधी होणार, फुटणार कधी। तर काय बोलतात शुभमुहूर्तावरती एक देवगडच्या इथून पेटी गेली शुभमुहूर्तावरती, पण पावसात त्यांना कसोमवर टिकवला नसत काय माहिती, बहुतेक वरती छप्परच बांधला नसत पावसात, तेव्हा खैसून शुभमुहूर्तावर त्याची पेटी गेली। आंबे पण चांगले होते, चोख होते, मस्त होते, पण साईज होती ती छोटी होती, पण चांगला होता आंबा, चोख होता, चांगली त्याची निगा लावलं त्याने पावसातून, मोवर वगैरे चांगलं हे केलं। जो काय आला असेल तो फवारणी वगैरे व्यवस्थित करून मजबूत, जाम वडला नसत पैसो। घोडी कशा बोंबाटा आतमध्ये येऊ की ते का आतमध्ये घेवत नको, नाही तर भाताची वाट लावीत पुरी ना, ते राहून द्या बाहेर राहतीच। घोडी पण आहे, दाखवतो आता वाट लावणार भाताची।
दीड पट्टीचा तर भात झाले उचलून. सकाळी आपण घेतले बांधून, ते बघितले असेल. 1 2 3 4 हा 5 हा 6 आणि तिकडे 2 आहेत, 7 आणि 8. एवढ्या भांग्याचं जे सुकत घातलेलं होतं ना, इथपर्यंत होतं, ते पूर्ण घेतलेलं आहे उचलून. फक्त आता हे राहिलेत. हा काल जो कापलेला होता भाग तो राहिलाय. आत्ता येऊन बघा, हा तर भाग पूर्ण डुकराने मळून टाकला होता. ह्या भांग्याने घेतला वेळ. आता तिथे थोडा थोडा आहे मळलेला, तो कापायचा आहे फक्त. तो झाला की इकडचं पूर्ण फायनल होईल. हे उद्याला उचलायचं आणि घेऊन जायचं. सकाळी नेलं तेथेच. मग उद्यापासून दुसरीकडे कुंभारबावीत त्या बागेत जायचं. त्या बागेत आहे 4-5 भांगे, ते कापायचे. ते कापल्यानंतर ते आणल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी डोंगरट्यावरती तिथं 2 भांगे ते कापायचे. अशी व आमची दिवाळी ह्याच्यातच गेली. उद्या हा भाऊबीज. आमची भाऊबीज बघा हयत होता, सगळा काय हयत होता. आम्ही फटाकडे पण रात्रीचे हा येऊन लावतो. डुकरा पिटाळूक जे काय होतं, घरी पण वाजूक भेटत नाही फटाकडे. हा यायचा रात्री 10:30 वाजता लावायचा, झोपूक द्यायचा. पण हे अगोदरच ह्या मळलेला, नंतर नाही मळलेला. हे बघा, ही त्यांची वाट. असून बायपास झाले डुक्कर, जो की त्या आपट्याच्या झाडाच्या इथून आलेले. मामा बघा कसं बसलो. हरा या बीबी काय बघा, किती बघा पडलेलं आता. हा बघा काय वाट लावल्यानंतर डुकराने, काय बघा ती वाट लावल्याने. हो भांगो तर पूर्ण पक्षात सगळं पडलेलो. हे बघा किती नासाडी केला नाही भाताची. काय बोलतात, एक असता काय बोलतात, देणार होतं एक असता, तर काय होतं, एक तारणार होतं एक मारणार हो. जेवढा वाचूचा होता त्यानं वाचवला, जेवढा खाऊचा होता तेवढा तर डुकरान खाल्ला. हे 2 पट्टे भेटले होते त्याचा खाव, वरचे 2 पट्टे चांगले ठेवला. त्याच्यात म्हणतात तुम्ही काय तर त्या पट्टीतला तुम्ही काय तर भात खावा, ह्या पट्टीतला मी खाते. असा झालेला डुकरान केला. जाऊ दे, ते का पण हवत ना, त्याच्यात सगळ्यात जर आपण खाल्ला तर कसा फायदा. म्हणून त्याच दिलेला खाऊ ना, डुकराक दिलेला खाऊ. काय हसत कशा. बम्बई घूमने गए वो लोग. भाता कापू गेलेले, भाता पण कोयतेच नाही यांच्याकडे. आता तुम्ही आराम करा, कोयते द्यावा लगेच. कोयते नाना आराम करा, कोयते देवा. अजून तळाक कापू लागल. युट्यूबला बिना फेसचे व्हिडिओ टाकायचे. हो हा, आणि मी मुद्दाम टॅग करून टाकणार आता. कसरून लागत हाता, कसरून त्याचे कसवा हाताक लागतात. हाँ, उसमें बहुत खुजली आती है बाद में. झाला कापून झाला. अजून एवढं भांगू कापूच जायो, एवढं भांगू कापूच जातो.
आणि उद्या जोडूचा पण हा भात. तुला जोडते भात जोडूचा. ब्लैक पेन के ऐसा लगता है वो सच्ची में ये क्या बोलते मैं भूली उसको. लावूया ॲटम बॉम्ब. बघूया. माका तर बाबा लय भीती वाटता. सुर 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 सुर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. अजून आहे का? जस्ट आता आपण आलोय, आंघोळ वगैरे केली आणि बोलूया हाणलेलं ॲटम बॉम्ब होत 2 लावून टाकूया. ह्यो बघूया. ह्यो दुसरो एक. आय 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 लय भीती वाटता. फुसको. बरोबर नाही. फुसको फुसको तो गरम झाला. नाही फुसको तो अट्टंबर सुकवलेलो नाही. कुणी आणलं तर पाकिट तर येणार एखाद्या घेऊ द्या. जाऊ करा परत हाणू करा. तर वाजलेत आताशे संध्याकाळचे आपले 6:30 आणि आमची लैला मजनू काय म्हण मॅव म्हण मॅव 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 करता मॅव. कर आता कर. परत कर मगासारखा. तो मांजरा काय अडवून दाखवता. मांजरा असे बोंबत राहिले ना मॅव मॅव की तो बोंबात. आणि इकडं आमची आय उद्याची तयारी करताना काय कसलंही वाल काय. हा आयाच्या बागेत झालेलं वाल. चवळी झाली असती मग. आयाच्या बागेतले माल हे काय ते वाल बघितलं असं आपल्या भात कापताना तो ब्लॉग जो की आयन बाग चवळीची भाजी ते वाल घेऊन इले एक नंबर. तो उद्या डब्यात ना. तर असा होता आजच्या आपल्या दिवसभराचा ब्लॉग. बघितला असेल कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा भेटून व्हिडिओ सोबत. बाय 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 बाय. हॅपी दिवाळी. शुभरात्री. गुड नाईट.